तर आपले जे नातेवाईक आहेत ते देखील बोलतात की ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं. कोण कोण आपले नातेवाईक चंदू मामा बघा, तुम्हाला सांगतो मी आता ह्याच्यात कोण काय बोलतंय, कोणावर काय जबाबदारी आहे, मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की आम्ही सतत बोलत आलेलो आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, आपल्या समाजाच्या हितासाठी जे कोणी पक्ष सोबत यायला तयार आहेत आम्ही त्यांना घेऊन हा लढा देऊ. कारण उद्या पण आमचा एक मोठा कार्यक्रम आहे, लढा आपल्या मुंबईचा. हे महत्त्वाचं आपण पाहता, अदानी समूह असेल किंवा भाजप असेल, मुंबई गिळायला निघालेलं आहे, महाराष्ट्र गिळायला निघालेलं आहे. अनेक अत्याचार या महाराष्ट्रावर होत आहेत आणि तिथे कुठे ना कुठेतरी एक बदल घडवणं ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून जे कुठचेही पक्ष ह्या महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत त्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे. काय तारीख वगैरे काय ठरली आहे का एकत्र येण्याची? हो, असं काय तुम्ही बोलण्याला जाऊ पुढे. मग आपण पहिला असं कुर्ल्यामधले जे आमदार आहेत मंगेश कुडाळकर, आता तिकडचे लोक प्रश्न उपस्थित करतात क्या हुआ तेरा वादा, जी जागा नक्कीच आपल्याला माहिती आहे, मंगेश कुडाळकर असतील, मीर खोटेच्या असतील, त्या दोघांनी सांगितलं होतं की जर त्यांचं